आज मी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे बोलणारे कासव. एका तळ्यात दोन हंस आणि एक बोलके कासव राहत होते. त्यांची एकमेकांशी चांगली घट्ट मैत्री होती. उन्हाळ्यात तळे कोरडे पडायला सुरुवात झाली. हंसांनी दुसऱ्या तळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. कासवाला उडता येत नसल्यामुळे त्याला त्या तळ्यापर्यंत कसे न्यायचे असा प्रश्न निर्माण झाला. तिघांनी विचार विनिमय केला. कासवाने त्या दोघांना एक भक्कम काठी घेऊन यायला सांगितले. तुम्ही दोघे तुमच्या चोचीमध्ये काठी घट्ट धरून ठेवा. मी माझ्या तोंडाने काठी घट्ट धरून ठेवेन. मग आपण उडत उडत नव्या तळ्यात जाऊयात. कासवाची कल्पना ऐकून एक हंस म्हणाला, अरे, जर तू मध्येच तोंड उघडलेस तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? कासवाने आपण पूर्ण वेळ शांत राहू असे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपला प्रवास सुरू केला. आयुष्यात प्रथमच आकाशातून उडताना कासवाला सुंदर जग दिसत होते. कासव देहभान हरपून आजूबाजूचा परिसर पाहत होते. तळ्यापाशी त्यांना पोहोचायचे होते. त्या तळ्याचा रमणीय परिसर पाहून कासव आनंदाने म्हणाले, वा, काय सुंदर तळं आहे. आपण काय चूक केली आहे हे कासवाच्या लक्षात येण्या अगोदरच कासव वेगाने खाली येऊ लागले. कासवाने बोलण्यासाठी तोंड उघडले आणि काठीचा आधार सुटला. सुदैवाने कासव तळ्यात पडले आणि त्याचे प्राण वाचले. परंतु कासव चांगलाच धडा शिकले. आता आपण काव्यात ही गोष्ट ऐकू. दोन हंस आणि एक कासव तलावात राहत होते तिघे मित्र. हंसासारखे कासवाला पोहता येत होते, उडता येत नव्हते मात्र. उन्हाळ्यात तलावाचे पाणी आटले. तिघांनी दुसऱ्या तलावात जायचे ठरवले. एक काठी दोन हंसांनी कडेने चोचीमध्ये धरली. कासवाने काठी मध्यभागी तोंडाने घट्ट पकडली. आकाशात पहिल्यांदाच उंच उंच उडताना कासवाची स्वारी आली खुशीत. खाली सुंदर तळे पाहून आनंदाने शीळ घातली ऐटीत. तोंड उघडताच काठीवरची पकड सुटली. गरगर गिरक्या घेत कासवाची स्वारी खाली आली. अतिउत्साहाच्या भरात आपण कोठे आहोत, काय करत आहोत याचा कासवाला विसर पडला. सुदैवाने पाण्यातच पडले, प्राण वाचले. पण कासवाला चांगलाच धडा मिळाला.